पण बरं झालं तुझा आरसा तूच बनवून घेतलास ते. काय ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या लायकीच्या आरशात पाहावं. हे तुला याआधी सांगितलं मी तो प्रत्येक हात तोडून टाकीन जो अर्पिता मॅडमच्या दिशेने उठलाय. तुला जे काही बोलायचंय ते तोंडाने बोल, हात नाही. आओ बदलता कशाला गाणं, राहू दे तेच. तुमच्या गोळ्या ठेवल्यात, जा जाऊन खा. आओ डबडं राहू दे इकडेच, ठेवा दे. आई त्या ब्रूनमस्क्यामध्ये काही घातलं होतं का ग? वशीकरणाचं औषध वगैरे? हे 2 मस्का पाव काय खाल्ले, तुझा नूर एकदम बदललाच आहे. आई तुझ्या शांत असण्याचा मी काय अर्थ समजायचा आहे? ती निकी इथे येऊन काम करणार हे तू मान्य केलंयस असं समजू का मी? दीदी ते बेसिन मध्ये खूप भांडी पडले, जा घास. आई मला ना तुझं हेच आवडत नाही बघ. जसा वारा येईल ना तशी पाठ फिरवतेस तू. अगं काही पाठ वगैरे फिरवली नाही ग, थोडासा टाइम प्लीज घेतलाय. दर दीदे, नातं जास्त ताणलं ना की ते तुटतं. आणि आपल्या समीरच्या बाबतीत मला हे होऊ द्यायचं नाही, म्हणून थोडीशी माघार घेतली. अगं अरे अरे ओ शेट, याला काय झालं? काय माहिती? निकी फोन उचल यार प्लीज. काय चालू असेल तिकडे यार? ठीक असेल का सगळं? ब्रोला विचारतो. नाही नाही नको, तो आल्यावर विचारतो त्याला. काय रे एवढं का तणतणतोयस? काय नाही, अर्पिता वहिनीच्या बाबांना बरं नाहीये, त्यांना खूप त्रास होतोय ना, म्हणून ब्रो आणि वहिनी तिथे गेलेत भेटायला. त्यालाच फोन करत होतो पण काय उचलत नाही ना. बघितलं आई, आता यालाही काळजी वाटायला लागली त्यांची. ए दिदे, हे कसं बोलतोयस तू? कशाला काढायला होती मग ती? तू नको ना तिला भडकू, कशाला भडकवते? दिदे काही काळजी बिळजी वाटत नाहीये. हा समर्पिता किचन मध्ये जे जुने क्लायंट्स आहेत ना ते पुन्हा फोन करतायत, त्यांना टिफिन सर्व्हिस परत चालू करायची, हे सगळं सांगायचंय त्या ब्रोला माझ्या, म्हणून मी करतोय फोन. उगाच काय अरे ना, एवढं काय असतं? आलो. अरे अरे हेमंत, बाईकची चावी दे ना. काय पोर काय आला, काय गेला काय? या आता अर्पिताचे बाबा आजारी पडले म्हणजे अजून एक खर्च. त्यांच्या घरात कोणी कमावतं नाहीये ना, म्हणून बोलवून घेतलं असेल जावयाला. मला ना कधी कधी शंका येते की खरंच यांच्या घरात एवढे प्रॉब्लेम्स आहेत की समीरकडून पैसे उकळवण्यासाठी ही नाटकं करतायत. अर्पिता मॅडम बोला.
मी माफी मागावी अशी अट ठेवलीस ना तू.